पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। कुणी येवो अथवा न येवो, पण आपण लढणार असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। भाजपने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला। इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकले नाही असा दावा देखील उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलाय। हे अब्दालीचं उदाहरण आहे। आणि तसंच वसंत कानेटकरांनी शिवशाहीचा शोध म्हणून एक जे पुस्तक लिहिले त्याच्यामधलं वाक्य मागे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे। त्यावेळेला औरंगजेबाने असं लिहिलेलं आहे की हे मराठे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत। यांना पराक्रम शिकवावा लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात। पण तुळीचं बीज इकडे खडकावरती फिरकावलं तरी ते रुजतं आणि असं फोकावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं। आपल्याला पुन्हा तोच अनुभव घ्यायचा आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुफडी खाण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। कारण तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा, मी हे तुमच्याशी आगतिकते नाही बोलत आहे, आगतिक होऊन तुमच्याशी मी बोलत नाहीये, पण माझ्या खुर्चीत बसून तुम्ही बघा, तुमच्या समोर मी 2-4 माणसांचं तुम्ही निवडायचं, तुमच्या वॉर्डातली माणसं निवडून दाखवा मला। 4 माणसांपैकी एक व्यक्ती तिला उमेदवारी तुम्ही देऊन दाखवा, मला मान्य आहे। मला 227 लोकांचं निवड करायचं, मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना। मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा। वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका। आज तो क्षण आलेला आहे। आजपर्यंत आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला, काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली। मला माहिती आहे की युती असते, आघाडी असते तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना, 100% त्यांच्या मनासारखं होत ना, आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत। काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, नाईलाजाने सोडावे लागतात, काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात।